अचानक आलेल्या प्रचंड वादळी पावसाने मूर्तिजापूर तालुक्यातील दुर्गवाडा गावात अक्षरशः धुमाकूळ घातला। गुरुवारी दिनांक 12 रोजी दुपारी आलेल्या झंझावातात 6 ते 7 घरांचे छप्पर उडून गेले। घरातील संसार उद्ध्वस्त झाला आणि संपूर्ण गावाचे जनजीवन ठप्प झाले। वादळ एवढे भयानक होते की संपूर्ण परिसराला हादरून गेले। बचाव कार्य सुरू असतानाच नागरिक मदतीसाठी आक्रोश करत होते। काही महिला व नागरिक किरकोळ तर काही गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी हलवण्यात आले आहे। घटनास्थळी नायब तहसीलदार रवींद्र राऊत यांनी तात्काळ भेट देत आपलं प्रशासनाचं पथक सक्रिय केलं। नुकसानग्रस्त भागात पंचनामे सुरू असून मदत कार्य युद्धपातळीवर राबवले जात आहे। घराचे छप्पर, घरातील धान्य, वस्त्र, भांडी, विद्युत साहित्य पावसात भिजून अक्षरशः नष्ट झालं। नागरिक बेघर झाले असून प्रशासनाकडून तातडीची मदत व निवारा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत। सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी प्रचंड मालमत्ता नुकसानाने दुर्गवाडा हादरून गेला आहे। प्रतिनिधी संतोष माने। माया केजराव थोरात, माझ्या घरात 4 सदस्य आहे। आज 2:30 वाजतामुळे मुसळधार आल्यामुळे, वारं धुंदाळ सुटल्यामुळे माझ्या घरावर सगळं टिनं पयाले आणि 4 घरी 4च माणसं आहेत आम्ही। अन्न धान्य सबन धिंगाणा झाला। घरात जेवढ्या मोठ्या वस्तू होत्या सर्व फूटफाट झाल्या। आमच्या घरी शेती नाही, धावून खाणं आहे, 200-250 रुपये रोजानं धावणं आहे, खाणं आहे आणि आमच्या घरावरले सगळे टिनं उडाले। आता आम्ही बरसात पाण्याचं कुठं राहावं? भरपाई आम्हाला पाहिजे सरकारच्याकडून। रस्त्यावर आलो 4च्या 4 जण। आमच्या घरामध्ये खायची बी सोय नाही आहे आणि धावून खाणं आहे आमच्या घरी। राहिले आम्हाला जागा नाही। आता आम्हाला पावसात नाही कुठं राहावं। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।